नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आणि आज आपण औषधी रानभाजी कुरडू याविषयी माहिती जाणून घेणार आहोत, ज्यात आपण या वनस्पती विषयीची माहिती, या भाजीत कोणकोणती पोषक तत्वे आढळतात, ही भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात, तसंच ही भाजी कशी तयार केली जाते या सर्व विषयांवर बोलणार आहोत। मित्रांनो, पावसाळा येताच अनेक वनस्पती, कोंब इत्यादी शेतांवर, बांधांवर, रानमाळात उगवण्यास सुरुवात होते। यातील काही वनस्पतींचा वापर भाजी म्हणून करण्यात येतो व या भाज्या चवदार देखील असतात। परंतु या भाज्या केवळ चवीसाठीच नव्हे तर त्यांच्यात असणाऱ्या औषधी गुणांकरिता देखील खाल्ल्या जातात। अशीच एक औषधी वनस्पती म्हणजे कुरडू, जिच्या विषयी आज आपण बोलणार आहोत। मित्रांनो, कुरडू हे खरं तर पावसाळ्यात बांधांवर, पायवाटेवर, मोकळ्या जागेत, रानात, जंगलात उगवणारा एक तण अर्थात वीड चा प्रकार आहे। परंतु त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे त्याचा वापर खाण्यात केला जातो। कुरडूचं सायंटिफिक नाव कॅलोझिया आर्गेंटिया आहे। या वनस्पतीच्या तांबूस खोडाला गोलाकार आकाराची पानं येतात। ही भाजी कोवळी अधिक स्वादिष्ट लागते। रानभाज्यांविषयीची जाण असणारी गावकडील माणसं ही भाजी बाजारात विकायला देखील आणतात। वाढलेल्या भाजीला लाल माठाप्रमाणे फुलांचे रंगीत तुरे येतात। ही फुले परिपक्व झाल्यावर बिया तयार होतात व या बिया पडून सर्वत्र या वनस्पतीची पटापट वाढ होत जाते। कुरडूच्या बियांचा वापर देखील औषधी म्हणून केला जातो। मित्रांनो, कुरडूच्या पाल्याची भाजी करण्याकरिता प्रथम ही पानं पाण्याखाली चांगली धुवून चिरून घ्यावी। नंतर एका भांड्यात तेल गरम करून त्यात हिंग, लसूण, मिरची फोडणीला घालावी। मग त्यात चिरलेला कांदा घालून परतून घ्यावा। त्यानंतर त्यात टोमॅटो व चिरलेली भाजी घालावी। भाजी आळल्यावर त्यात मीठ घालावं, 3 ते 4 मिनिटं शिजवावं व नंतर त्यात ओलं खोबरं घालावं। आवडत असल्यास शिजलेली चणा डाळ व मूग डाळ देखील घालता येते। अशा प्रकारे व इतर अनेक पद्धतीत आपल्या आवडीनुसार ही भाजी बनवता येते। कुरडूची भाजी चवीबरोबरच पोषणही बरंच देते, कारण त्यात अनेक पोषक तत्वे आढळतात, जसं की प्रोटीन्स, कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, सोडियम, फायबर्स इत्यादी। तसंच यात अँटीबॅक्टेरियल, अँटीमायक्रोबियल व अँटी इन्फ्लमेटरी गुणही असतात, ज्यामुळे याचं सेवन पावसाळ्यात अधिक गुणकारी ठरतं, कारण या काळात बरेच साथीचे आजार पसरलेले असतात। मित्रांनो, आयुर्वेदानुसार कुरडू ही वनस्पती अनेक व्याधींवर फायदेशीर आहे, जसं की त्रिदोष अर्थात कफ, वात व पित्त यांचा नाश करण्याकरिता ही वनस्पती उपयुक्त मानली जाते। कुरडूची पालेभाजी लघवी साफ करायला उपयोगी असते। तसंच किडनी, मूत्रपिंडाच्या तक्रारीसाठी सुद्धा कुरडूची वनस्पती उपयुक्त ठरते। कुरडूच्या बिया मूत्रपिंडाच्या समस्या जसं की लघवीची जळजळ, लघवी करताना दुखणे इत्यादी त्रास कमी करण्यास मदत करतात। मूतखड्यासाठी आयुर्वेदिक औषधी म्हणून कुरडूच्या वनस्पतीच्या बिया वापरल्या जातात। कुरडूची भाजी खाल्ल्याने पोट साफ होतं। सांधेदुखी व गुडघेदुखी मध्ये ही भाजी खावी। कुरडूची भाजी खाल्ल्याने शांत झोप येते। पचनशक्ती कमजोर झाली असेल, अन्न व्यवस्थित पचत नसेल तर जठराग्नीला प्रज्वलित करण्यासाठी, अन्न पचन व्यवस्थित होण्यासाठी व पोट साफ होण्यास या भाजीचं सेवन करावं। छातीतून नैसर्गिकरित्या कफ बाहेर काढण्याकरिता या वनस्पतीचा खूप उपयोग होतो। दातांचे विकार दूर करण्याकरिता ही भाजी अत्यंत फायदेशीर ठरते। कुरडूची भाजी मासिक पाळीच्या तक्रारी दूर करण्यासाठी मदत करते। कुरडूच्या वनस्पतीमध्ये अँटी इन्फ्लमेटरी गुण असल्याने या पानांचा लेप जखम, स्किन इन्फेक्शन्स, स्किन इन्फ्लमेशन्सवर लावला जातो। अशा तऱ्हेने नैसर्गिकरित्या पावसाळ्यात उगवणारी कुरडूची भाजी ही खरं तर बदलत्या ऋतूवर निसर्गाने दिलेली आपल्याला एक भेटवस्तूच आहे।
तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा. आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित राहा. धन्यवाद.